होणार नाही बघा. लक्षात घ्या, दुसरा टकमटोक बांधायला लागेल. कारण महाराजांच्या काळात एकही कडेलोट झाला नाही, तर संभाजी महाराजांच्या काळात कोणाला सोडलं नाही बघा. टकमकटोक म्हणजे सोपं नाहीये ते. टकमकच नाव का दिलंय? तिथे गेल्यानंतर महाराज माणसाची नजर टकमक झाली पाहिजे. जसं आपण बोलतो ना, विचित्र बेचित्र माणूस करतो, तिथे गेल्यानंतर काय बघून काय नाही. पलीकडे डोंगर, खाली झाडी, पलीकडे गावं, त्याच्या खाली धरण, नदी, नाले. शिवरायांच्या काळातलं पनिशमेंट पॉईंट आहे. कारण ते कड्याचं अंतर दाखवूनच गनिमाने पूर्ण घाम सोडला पाहिजे. तर शिक्षा बाजूलाच राहते. आता तेव्हा लोक कशी होती? धाडशी होती बघा. डोंगरावरनं आपटली तरी ती मरत नव्हती, कारण ती घोरपडीसारखी चिकटायची ना. तसे तानाजी मालुसरे घोरपडीला पकडून गेले ना सिंहगडला. महाराजांच्या काळात पोत्यात भरायचे, पोत्यात. तर वरनं फेकलं तर झाडाला पकडून सुद्धा वाचून कसं पण येईल ना. पोत्यात भरायचे, गाठ बांधायचे, मग फेकायचे, म्हणजे श्वास कोंडून तरी मरेल. तो इतिहासाचा टकमक आहे बघा. ह्या पायऱ्या बांधल्यात आता गड संवर्धनाच्या. 600 कोटी निधी आले ना गडाला, याच्यामधनं संवर्धन चालू आहे. असे 350 इमारती आहेत. हे जोता दिसतो अशा पुढे 350 इमारती आहेत. आता काही ठिकाणी उत्खनन केले, तिथे सापडलं तलवारीचे तुकडे, घोड्याचे नाळ, गणपतीच्या मूर्त्या, चिरखडी असतील, जुन्या बांगड्या असतील, ते आर्किओलॉजिकलकडे जमा आहेत. राज्याभिषेकाच्या वेळी इथे त्याचं प्रदर्शन भरवलं जातं. काउंटर वगैरे लावून लोकांना दाखवलं तर गर्दी असते ना तेव्हा. पण गडावरती 3500 लोक राहणारी या मार्गावर राहायची. आपण मागून आलो ना. मग प्रश्न पडतो, 1200 एकरचा गड आहे. आपण बघितलं तर एकदम 50-60 एकर. कारण मूर्तीच्या पलीकडे खाली एक दरवाजा आहे, वाघ दरवाजा त्याचं नाव आहे, टायगर गेट. जेव्हा या गडाला मोगलांचा वेढा पडला 3 नोव्हेंबर 1689ला. लक्षात घ्या, 3 नोव्हेंबर म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या प्रेडला ह्या रायगडला वेढा पडला. संभाजी महाराजांना पकडलं ना. 11 मार्च, आता बलिदान मास चालू आहे. संभाजी महाराजांना मारला 11 मार्च 1689ला, तुळापूर, संगमेश्वर. तर संभाजी महाराजांची मिसेस इथे होती ना, येसुबाई. रायगडला वेढा पडला तेव्हा ताराराणी येसुबाईने राजाराम महाराज इथे होते. संभाजी महाराज पन्हाळ्यावरती होते. लक्षात घ्या. संभाजी महाराजांना कळालं की आपण आता त्या पार कोकणामार्गी गनिमाला आपण त्या वाईच्या घाटामध्ये चिपू शकतो. ही प्लॅन होतं त्यांचं. कारण त्याने 2 दिवस अगोदर रणनीती आखली होती, पण त्याची बातमी गणोजी शिर्केने मुकरबत खानाला दिली. लक्षात घ्या. मुकरबत खानाने काय केलं? वतनासाठी, म्हणजे गणोजी शिर्के आदल्या 2 दिवस अगोदर सक्का मेहुणा, संभाजी महाराज, त्यांची बायको आणि कवी कलश. बघा, पिक्चर बघितला असेल कवी कलश, त्यांची जेवणाची मुलाखत असते बघा. त्यामध्ये तो गणोजी शिर्के वतन मागतो. भाऊजी आम्ही काहीतरी वतनासाठीच काम करणार. पण येसुबाईने विरोध केला. येसुबाई बघा, सईबाईंसारखं येसुबाईंचं वागणं होतं. लक्षात घ्या. येसुबाई काय म्हटल्या? ते स्वराज्य तर इथेच आहे ना, वतन काय द्यायचं? जे केलं हे तुमच्यासाठीच केले. थोरल्या आबासाहेबांनी कुणाला वतन नाही दिलं, आम्ही कसं देणार? स्वराज्याचा नियम बदलता नाही येत. 32 वर्षात 118 किल्ले संभाजी महाराजांनी जिंकले. 18 भाषाचं ज्ञान होतं संभाजी महाराजांना, 18 भाषाचं. त्यांनी तो सूड काढला. संभाजी महाराज कधी येणार, कधी जाणार, कुठे थांबणार, ही सगळी बातमी गणोजीला आणि कान्होजीला माहिती झाली. त्यांनी सांगितल्यानंतर त्यांना वाटलं मुकरबत खान आपल्याला सोडून देईन आणि काहीतरी प्रायश्चित देऊन, पण त्यांना तिथंच मारलं. घ्या, भोग तिथंच असतो. जसा जयसिंग मिर्झा राजा 21 किल्ले महाराजांना तह करायला दिले, 23 किल्ले. पुरंदरची लढाई आठवा, शेवटी त्यालाही तिथंच मारलं. कारण शिवाजी महाराजांच्या काळात ज्यांनी स्वराज्यासाठी गद्दारी केली त्याच्यावरतीच सगळे उलटले बघा. आणि मग त्या वाघ दरवाजाने राजाराम महाराज आणि ताराराणी जंजीला गेले, कर्नाटक. आणि एकटी स्त्री सहीबाई, येसुबाई मोगलांच्या विरोधात लढत होती. खाली पूर्ण मोगल, आणि ती या रायगडावर रणरागिणी होती. कारण सुपासारखं काळीज होते त्यांचं. घाबरणं हा प्रश्नच नाही. डायरेक्ट तलवारीने वार करायला धावून जायचे. मग विचार करा, आपले मिस्टर जेलमध्ये, अवस्था काय आहे, मुलांचा प्रवाह काय आहे, स्वराज्याचं. कारण जो तो पळू लागला ना,
तेव्हा हा गड मोगलांच्या ताब्यात गेला. मोगल तसे आले नाहीत. मग 1689 ते 1733 पर्यंत मोगलांचंच राज्य राहिलं. 29 वर्ष होती. नंतर इथे पेशवे आले. पेशव्यांनी काय केलं? गडाचं दरबाराला धान्य कोठार, दरबाराला धान्य कोठाराला दरबार मनाने बांधकाम केलं ना. मग पेशव्यांनी काय केलं? इंग्रजांना बोलवलं. इंग्रज घेऊन आले. मग इंग्रजांकडनं कर घेतला. मग इंग्रजांचा हेतू काय? मराठ्यांची शान गड किल्ल्यानी मंदिरं. जर हे सुरक्षित राहिलं तर मराठी कधी पण एकत्र येणार. तसं आपण आता राम मंदिराला आलो ना, लक्षात घ्या, हा राजकारणाचा पार्ट नाही आहे. शेवटी माणूस आपल्या जातीवरती येतोच. बहुजनांचं जर राज्य झालं तरी महाराजांच्या काळात तोफखान्याचे प्रमुख ते इब्राहिम खान. शेवटी इंग्रजांच्या नंतर गड 150 वर्ष असाच होता. झाडं होती बघा, हे समोर मार्केट बघा, समाधी बघा, जुने फोटो आहेत. 1924-25चे फोटो आहेत. 1924-25. आता गडावरती आमची स्थानिक वस्ती आहे. गडावरती आमची 7वी पिढी आहे. जेव्हा आम्ही शाळेला जायचो तेव्हा या मार्केटमध्ये झाडं होती 25 फुटाची उंच. हे 10 वर्षात सगळं डेव्हलप झालं आहे, लक्षात घ्या. गडावरती अनेक इतिहासकार, आता तुम्ही किती वेळाला मला माहीत नाही, काही 10वीला असताना आले असते तेव्हा पायऱ्याच होत्या फक्त. एक देशमुखचं शेड होतं खाली, रोपवे तर आत्ता बांधलं आहे. मग गडावरती कोण यायचं? पुरंदरे, गोनी दांडेकर, आप्पा परब, हे इतिहासकार. मग हे इतिहास कुठनं वाचले? त्या स्थानिकाने त्यांना वाटा दाखवल्या. पण तिथे बोर्ड नव्हतं नाही बाजारपेठेच आहे म्हणून. इथे बोर्ड नव्हतं, बकरीमध्ये नोंदणी बाजारपेठ आहे म्हणून. पण गडावरती इंग्रजांनंतर पहिली व्यक्ती आली ज्याने मराठी माणसाला किंवा अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलं, त्या व्यक्तीचं नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले. लक्षात घ्या. ही समाधी मंदिराच्या परिसरात झाडी होती. ते वाघ्या फिग्या तेव्हा काय नव्हतं, तर फोटो सांगता येत ना. जर तुमच्याकडे 150 वर्षाचा स्केच आहे, मग त्या एरियामध्ये झाडं, ती मूर्ती वाघ्याची पाहिजे ना. तर पुतळाबाई सती गेल्या होत्या तिथे. नंतर मग नितीन गडकरी कात्य कथा आली. मराठी माणसांमध्ये जर विचार केला तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी पहिली शिवजयंती साजरी केली. 10 दिवस शिवजयंत्या साजऱ्या व्हायच्या, 10 दिवस. आता ती शिवजयंती 1 दिवसावर आली. ती पण तिथीनुसार लोक करायला लागली, कोण तारखेनुसार, कोण तिथीनुसार. आणि मग ते उरलेलं बांधकाम लोकमान्य टिळकांनी केलं. कारण ह्या राजमार्गाने आपण जाताना विचार करायला लिरिंग्स वगैरे सगळ्या कार्यक्रम असतात ना, लाखोची गर्दी असते. राज्याभिषेकाला 22 किलोमीटर पार्किंग लागते. जिथे तुम्ही रोपवेचे तिथे आलात, आता तो सिमेंट रोड झाला आहे. एक 4 वर्षापूर्वी डांबरी रोड होता, तो आता नॅशनल हायवे आहे ना तो. 22 किलोमीटर पार्किंग. लोक गाड्या चुकतात, दुसऱ्या दिवशी न्यायला ड्रायव्हरला लावतात. एवढी मोठी गर्दी असते गडावरती. मग कल्पना करा शिवाजी महाराजांच्या काळातलं वैभव काय असेल. हजारो कोटीचे पुतळे बांधण्यापेक्षा किल्ले बांधायला पाहिजे. व्हिडिओ बंद करा, असं व्हायरल झाल्यानंतर आमचं परत लागतं. स्पष्ट बाकी बोलता येत नाही मला. चल, छत्रपती शिवाजी महाराज की जय.